तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय दसम आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, सर्व शेतीची कामं आता आटपलेत। भरपूर दिवस झाले शेतीची कामं झाले सर्व। तर आता मस्तपैकी चाललोय काजूनला खत टाकायला। तर मम्मी आहे सोबत। ते आलोय खरेदीत, ऊन वगैरे पडलंय मस्तपैकी आणि खरेदी आहे इकडं। मम्मी पण आहे सांगा, ती चाललोय काजूला खत टाकायला। आजची व्हिडिओ बघा, इकडे वरतीच जायचं आपल्याला, जरा थोडं दाखवतो। मित्रांनो आता आलोय आणि या काजू आहेत आपल्या, हे बघा। इकडे मी व्हिडिओ बनवलेली एक काजू काढायला आलेले तेव्हा। या काजूला खत टाकायचं आहे आणि इकडे कुदल घेऊन आलेलं आहे। कुदल आणि काजू पण लावायचे। इकडे खत आहे याच्यात, खत टाकून घेऊया, व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला। गोल खतलेला आहे आता आणि असं सावकाश सावकाश गोल गोल खत टाकीत नाही जाय आपल्याला। पाऊस कुठे गेला काय माहित नाही। बघा इकडे टाले पण लागणार आहेत आता आपल्याला, हे मातीवरती टाकायला। जेव्हा आपण खत टाकू आणि माती टाकू ना, तर टाले पण ठेवायचे नाही, तर इकडं गुरं वगैरे येतात चरायला, ती माती खतून टाकतील। इकडं जंगली प्राणी वगैरे येतात तेव्हा माती, हे बघा अशा प्रकारे इथे कुणीतरी केले खतलेलं आहे बघा, आधी आम्ही यायच्या आधी। त्याच्यामुळं खत टाकून घेऊया असं आणि वरती माती टाकून टाले टाकून ठेवूया। हे कुणी खतले काय आम्हाला पण नाही माहीत, जंगली प्राणी असावं कोणतरी। तर मित्रांनो, आता सर्व काजूंना खत माती वगैरे घालून झाले आमची, आणि 50 काजू होत्या। भाकरी खायला या मस्त की, कोलिम आहे बघा, कोलिमाने भाकरी खायला या मस्त की। रानात कोलिम भाकरी खाण्याची मजा वेगळीच असते। या भाकरी खायला, कोलिमाने भाकरी। काजू घेऊन जायचं आणि खाली लावायचे, होईल ती मस्त की। पावसाने पाऊस पडेल तेव्हा, पण आज काय पावसाचं नामोनिशाण दिसत नाही, पूर्ण ऊन पडला नाही पावसानं। मित्रांनो, अशा प्रकारे काजू लावलेली आणि हिला सपोर्ट पण दिलेला, वाऱ्यामुळे हलते
त्याच्यामुळे मोडू नये वाऱ्यामुळे. वारा खूप आहे. मस्त आहे की लोकेशन बघा, एक नंबर भारी वाटतंय. पण पावसाच्या ऐवजी ऊन आहे. तर मित्रांनी घाटी उतरत खाली चाललोय आणि समोर दिसते ती आपली वाडी आहे. ही जी समोर दिसते ना ती खापरेवाडी आहे. आणि खाडी वगैरे दिसते. खूप भारी लोकेशन इकडून वाटतंय. तो रस्ता पण आहे तिकडून आपल्या वाडीतला आणि ही वाडी आहे पूर्ण आपली खापरेवाडी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग होता. आणि मस्तपैकी झाडांना खत वगैरे घातलेलं. तर झाडांचं संगोपन करणं गरजेचं आहे, कारण त्या झाडांपासून आपल्याला उत्पन्न मिळतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.